तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 स्कॉलरशिपचा मॅथमॅटिक्सचा एक इम्पॉर्टंट टॉपिक बघत आहे. रिम, ग्रॉस, पेपर मेजरमेंट, कॉइन अँड करन्सी नोट्स. तर याच्यावर सिंपल क्वेश्चन असतात आणि हेच क्वेश्चन आज आपल्याला इथं बघायचे आहेत. ठीक आहे, पण त्या अगोदर तुम्हाला काही बेसिक गोष्टी समजून घ्याव्या लागतात. जसं की बघा, याच्यामध्ये आता तुम्हाला 1 डझनमध्ये किती युनिट्स असतात, 1 ग्रॉसमध्ये किती युनिट्स असतात, हे बेसिक इन्फॉर्मेशन असणं आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे, चला आपण बघूया. आता बघा, तुम्ही जर काळजीपूर्वक जर बघितलं तर 1 डझन तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही मार्केटमध्ये जाता त्यावेळेस तुम्ही बनाना वगैरे परचेस करता की नाही, बरोबर? तर बनाना नेहमी आपण डझनमध्ये परचेस करतो ना, बरोबर? 1 डझन, 2 डझन, करेक्ट. सो जे बनाना असतात, बरोबर, तर 1 डझनमध्ये असतात तुमचे 12 युनिट्स. हे लक्षात ठेवायचं आहे. 1 डझनमध्ये असतात तुमचे 12 युनिट, बरोबर. 1 डझन 12 युनिट. 1 ग्रॉसमध्ये असतात 12 डझन. लक्षात ठेवा, 1 ग्रॉसमध्ये किती असतात रे? 12 डझन. 1 ग्रॉसमध्ये असतात तुमचे 12 डझन. ओके, म्हणजे 1 ग्रॉसमध्ये 12 डझन आणि 1 डझनमध्ये 12 युनिट्स, बरोबर ना. 1 डझनमध्ये 12 युनिट्स, हे लक्षात आहे. आणि 1 ग्रॉसमध्ये असतात तुमचे 12 डझन, म्हणजे हे 12 डझन झाले. आणि प्रत्येक डझनमध्ये 12 युनिट्स, म्हणजे 12 इंटू 12 जर केलं तर 144 युनिट्स येतं. ओके, मीन्स 1 ग्रॉस इक्वल टू 12 डझन इक्वल टू 12 युनिट्स. म्हणजे एका ग्रॉसमध्ये असतात 12 डझन आणि 12 डझन म्हणजे काय आहे, तर 144 युनिट्स. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे 1 ग्रेट ग्रॉस. 1 ग्रेट ग्रॉस. तर 1 ग्रेट ग्रॉसमध्ये बघा, आता सांगितलं 1 ग्रॉसमध्ये असतात 12 डझन. सेम वे एक ग्रेट ग्रॉस, 1 ग्रेट ग्रॉसमध्ये असतात 12 ग्रॉस. ओके, 12 ग्रॉस. अँड 1 ग्रॉसमध्ये असतात 12 डझन. मग 12 ग्रॉस इंटू जर 12 केलं तर 144 डझन येतं. ओके, अँड इम्पॉर्टंट आहे बघा आता, 1 क्वेअर. 1 क्वेअर. ओके, सो 1 क्वेअरमध्ये असतं तुमचं 24 शीट्स, बरोबर. 1 क्वेअरमध्ये काय असतं रे, तुमचे 24 शीट्स असतात. 1 क्वेअरमध्ये तुमचे 24 शीट्स असतात. 1 क्वेअर 24 शीट्स. ओके, रिम बघा, 1 रिममध्ये असतात 20 क्वेअर्स. 1 रिम 20 क्वेअर्स. ओके, 1 रिम 20 क्वेअर्स. आणि 1 क्वेअरमध्ये असतात 24 युनिट्स. ओके, सो 20 क्वेअर असेल, बरोबर. तर 20 क्वेअरमध्ये किती शीट्स होतील? 20 इंटू 24 जर केलं तर 480 शीट्स येतात. ओके, सो आता आपण काय म्हणू शकतो, 1 रिममध्ये असतात तुमचे, 1 रिममध्ये 20 क्वेअर्स. एक मिनिट. 1 रिममध्ये असतात 20 क्वेअर्स अँड 20 क्वेअर्स मीन्स 480 शीट्स. 480 शीट्स तुमचं त्याच्यामध्ये येतं. ठीक आहे, त्यानंतर बघा, 1 स्कोअर म्हणजे 20 युनिट्स. 1 स्कोअर मीन्स वॉट रे, 20 युनिट्स. आणि बघा, 1 रिम प्रिंटिंग पेपर. आता जी प्रिंटिंग पेपर जर नाव आलं, येत नाही पण आलं, बघा, जनरली 1 रिममध्ये असतात 480 शीट्स. बट 1 रिम प्रिंटिंग पेपर जर असेल तर त्याच्यामध्ये 500 शीट्स असतात. राईट, 500 शीट्स असतात. बघा आता पुन्हा एकदा, 1 डझनमध्ये 12 युनिट्स, 1 ग्रॉसमध्ये 12 डझन. 12 डझन असेल तर 12 इंटू 12 केलं तर 144 युनिट्स, म्हणजे 1 ग्रॉसमध्ये असतं 144 युनिट्स. 1 ग्रेट ग्रॉसमध्ये काय राहतं, 12 ग्रॉस, बरोबर. 12 ग्रॉस आणि एका ग्रॉसमध्ये 12 डझन मीन्स 144 डझन येतं. 1 क्वेअरमध्ये असतात 24 शीट्स. 1 रिममध्ये असतात 20 क्वेअर. 1 रिममध्ये असतात 20 क्वेअर, त्यालाच 480 शीट्स आपण म्हणतो. 1 स्कोअर मीन्स 20 युनिट्स अँड 1 रिम प्रिंटिंग पेपर मीन्स 500 शीट्स. ओके, चला फर्स्ट क्वेश्चनकडे जायचं आहे. तर बघा, 4 डझन प्लस 3 ग्रॉस. ठीक आहे, 1 डझन प्लस 3 ग्रॉस. चला पटकन सांगा. आणि हे बघण्या अगोदर बघा, सगळ्यांनी मला वाटतं याचा फोटो काढून ठेवा, बरोबर. म्हणजे तुम्हाला, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हे लक्षात राहील.
कारण कसं राहतं, ज्यावेळेस आपण सॉल्व करतो त्यावेळेस हे माहीत पाहिजे, बरोबर. याचा फोटो काढून ठेवा सगळ्यांनी, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन हे करताना तुम्हाला ते आठवायचं काम नाही, लगेच तुमच्या लक्षामध्ये ते येईल, ठीक आहे. चला आपण जाऊया आपल्या क्वेश्चनकडे, ठीक आहे. तर बघा, क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे 4 डझनचा, ठीक आहे. आता 4 डझन प्लस 3 ग्रॉस इक्वल टू हाऊ मेनी डझन सांगता येईल का? पटकन सांगा, चार्ट बघूया. ओके, 4 डझन तर ऑलरेडी आहे, 4 डझन तर ऑलरेडी आहे, प्लस 3 ग्रॉस. आता 1 ग्रॉस मध्ये किती डझन असतं? ठीक आहे, 1 ग्रॉस मध्ये किती डझन असतं? स्वरा एक्झिट करून जॉईन कर. जे तुमच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, बाकीच्या विद्यार्थ्यांना दिसतंय. ठीक आहे, तर तुमच्या नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम असेल. ओके, येस, परफेक्ट. तर बघा, आता आपण याचं आन्सर इथं बघणार आहे. सिंपल क्वेश्चन आहे बघा. आता याच्यामध्ये 3 ग्रॉस बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, हाऊ मेनी डझन, म्हणजे आन्सर जे आहे आपल्या डझन मध्ये असलं पाहिजे, ठीक आहे. आता इथं 4 डझन तर ऑलरेडी आहे, याला काहीच करण्याची गरज नाही. फक्त 3 ग्रॉस म्हणजे किती डझन. 1 ग्रॉस मीन्स हाऊ मेनी डझन. सो 1 ग्रॉस इक्वल टू, तुम्हाला सांगितलं होतं मी, 1 ग्रॉस इक्वल टू 12 डझन. ओके, 1 ग्रॉस इक्वल टू 12 डझन. 1 ग्रॉस इक्वल टू 12 डझन. इथे 3 ग्रॉस. 3 ग्रॉस मध्ये किती डझन? 3 इंटू 12 करायचं. ओके, मीन्स 12 1चा 12, 12 2चा 24. ओके, तुम्हाला काय करायचं, सिंपल इथं मल्टिप्लिकेशन करायचं किंवा सिंपली तुम्ही ॲडिशन करून पण करू शकता, ठीक आहे. एका ग्रॉसमध्ये असतात बघा तुमचे, एका ग्रॉसमध्ये असतात तुमचे 12 डझन, बरोबर. मग 3 ग्रॉस काय येईल तुमचं इथं मग? ओके, 12 3चा 36, बरोबर. 12 1चा 12, 12 2चा 24, 12 3चा 36, करेक्ट. 36 येते, म्हणजे 3 ग्रॉस मीन्स 36 डझन. ओके, आता 4 डझन प्लस 36 डझन मीन्स येतं 40 डझन. ओके, सो ऑप्शन 2 इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. हा क्वेश्चन करा, सिंपल आहे. क्वेश्चन मी रीड करून दाखवतो बघा. जुली कलेक्टेड 10 रुपीज डेली इन हर मनी बँक. जुली जी आहे ही डेली काय करते, 10 रुपीज कलेक्ट करते. ओके, फॉर हर मनी बँक फ्रॉम 12th ऑफ मे टू द 16th ऑफ जून. म्हणजे 12th ऑफ मे पासून 16th ऑफ जून पर्यंत किती डेज झाले हे अगोदर कॅल्क्युलेट करा. ओके, म्हणजे एव्हरी डे शी कलेक्टेड 10 रुपीज फॉर हर मनी बँक. ऑल्सो शी ॲडेड 100 रुपीज given by her uncle and 240 rupees given by her father to buy a cake for her birthday. ओके, म्हणजे तिने काय केलं, त्या मनी बँकमध्ये 100 रुपीज ॲड केले. ओके, विच वॉज गिवन बाय हर अंकल, अँड 240 रुपीज शी ऑल्सो ॲडेड विच वॉज गिवन बाय हर फादर. ओके, शी donated the total amount to the Chief Minister Relief Fund. So how much money did she donate to the Chief Minister Relief Fund? तर फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा, डेज किती तुम्ही कॅल्क्युलेट केले. सांगा. ओके, किती डेज किती झाले ते सांगा ना मला. ओके,
डेज सांगा. सो बघा, जुली जी आहे ही जुली कलेक्टेड 10 रुपीज डेली इन हर मनी बँक. बघा ची काय करते, डेली 10 रुपीज कलेक्ट करते फॉर हर मनी बँक. ठीक आहे, डेली 10 रुपीज. कधीपासून? फ्रॉम 12th ऑफ मे पासून ते 26th ऑफ जून पर्यंत. ठीक आहे, म्हणजे 12 तारखेपासून 12 मे पासून ते 26 जून पर्यंत ती काय करते, रोज 10 रुपये जमा करते. ठीक आहे. ऑल्सो शी ॲडेड 100 रुपीज गिवन बाय हर अंकल. आणि त्याच्यामध्ये तिने काय केले, 100 रुपीज ॲड केले अँड 240 रुपीज ॲड केले. ओके, तर आता टोटल फंड किती झाला हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर अगोदर मला सांगा, इथे तुम्हाला सांगायचं इथं की डेज किती झाले. 12th ऑफ मे पासून ते 26th ऑफ जून पर्यंत टोटल डेज किती झाले. ठीक आहे, नेरकरचा आन्सर येते. ठीक आहे, चला आता टोटल डेज कसे कॅल्क्युलेट करायचे. तर बघा, आता या 12th ऑफ मे पासून आपण स्टार्ट करतोय, बरोबर. या 12th ऑफ मे पासून आपण स्टार्ट करतोय, बरोबर. आता बघा, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. मे मध्ये असतात तुमचे 31 डेज. ओके, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. अँड जून मध्ये असतात 30 डेज. जून मध्ये असतात तुमचे 30 डेज. ठीक आहे, जून मध्ये असतात 30 डेज. आलं लक्षात एवढं. 31 डेज मे मध्ये, 30 डेज जून मध्ये. आता तुम्ही 12th ऑफ मे पासून स्टार्ट केलं, डेली 10 रुपीज कलेक्ट करायचे, बरोबर. 12th ऑफ मे पासून, बरोबर. म्हणजे बघा, ही 12 तारखेपासून सुरुवात केली. मग लक्षात ठेवा, 12 तारखेपासून सुरुवात केली असेल तर या मे मंथचे आपण किती डेज घेतोय. 12th पासून आपण सुरुवात केली म्हणजे 12th, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21st, 22nd, 23rd, 24th, 25th, 26th, 27th, 28th, 29th, 30th. ओके, अँड 31st. म्हणजे बघा, आपण 12th पासून स्टार्ट केलं होतं ना. तर बघा, 12thला 10 रुपीज, 13ला 10 रुपीज. म्हणजे असे तुम्ही एवढे डेज काय केले, मे मंथमध्ये 10 रुपीज कलेक्ट केले एव्हरी डे. म्हणजे किती रुपये झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, 10 11 12 13 14 15 16 17 18 19 अँड 20. ओके, हे तुमचे किती डेज येतात रे. हे तुमचे 20 डेज येतात, बरोबर. हे तुमचे 20 डेज आले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 अँड 20. हे तुमचे 20 डेज झाले, करेक्ट. हे काय झाले, तुमचे 20 डेज झाले, करेक्ट. आता बघा, आपण जून मंथमध्ये काय करतो, फक्त 26 पर्यंतच जातोय, बरोबर. म्हणजे जून मंथचे 26 डे, बरोबर. म्हणजे टोटल डेज झाले तुमचे 46, बरोबर. म्हणजे तुम्ही काय केलं, 46 डेज एव्हरी डे 10 रुपीज कलेक्ट केले, बरोबर. 46 डेज तुम्ही डेली जर 10 रुपीज कलेक्ट केले तर हे होतात 460 रुपीज, बरोबर. हे किती झाले तुमचे, 460 रुपीज झाले, बरोबर. 12th ऑफ मे पासून तुम्ही डेली 10 रुपीज कलेक्ट केले अप टू द 26th ऑफ जून पर्यंत. ते झाले तुमचे 26 डेज. ओके, सॉरी 46 डेज, 46 डेज झाले. आणि पर डे तुम्ही 10 रुपीज कलेक्ट करत होता. सो 46 × 10 जर केलं तर 460 रुपीज येतं. ओके, नंतर काय केलं, यू ऑल्सो ॲडेड द 100 रुपीज विच वॉज गिवन बाय युअर अंकल. ओके, अँड ऑल्सो यू हॅव ॲडेड 240 rupees. Also, you have added 240 rupees which was given by your
father to buy the cake, okay, for her birthday. आता हे झालं टोटल कलेक्शन तिच्याकडे, ठीक आहे. या टोटल फंड झाला तिच्याकडे. मग आता काय करायचं तुम्हाला करायचं आहे ॲडिशन. सो किती येतं बघा, 0 6 प्लस 6 प्लस 4 10 10 सी 0 कॅरी फॉरवर्ड 1 4 प्लस 1 5 6 7 8. ओके, मीन्स तिच्याकडे जो टोटल फंड झाला that was 800 rupees, and these 800 rupees she was donated in the chief minister relief fund. So option 3 is correct. Option 3 is correct. ओके, आता बरेच जण म्हणतात की सर 44 डेज. आता मला सांगा तुम्ही 44 डेज कसं म्हणता रे? बघा मला सांगा, तुम्हाला मी सांगितलं की तुमची जी स्कूल आहे ही 12 तारखेपासून सुरू होत आहे असं म्हटलं, म्हणजे 12 तारखेपासून म्हणजे काय आहे तर 12 तारखेला सुद्धा तुम्हाला शाळेमध्ये जायचं आहे ना, म्हणजे तो डेज काउंट करावा लागेल ना, बरोबर. म्हणजे 12 तारखेला तुम्हाला फर्स्ट डे काउंट करायचा आणि 26ला लास्ट, बरोबर. आणि हे टोटल डेज काउंट करायचे. ओके, चला समोर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सगळ्यांनी सॉल्व करा. या क्वेश्चन मध्ये बघा कसा क्वेश्चन सॉल्व करायचा. आता याच्यामध्ये बघा रे काय सांगितलं, 400 रिम्स आहेत.
ओके 400 रिम्स. आता काय सांगितलं की 400 रिम्स पेपर वेअर सेंड थ्रू अ ट्रक. म्हणजे 400 जे रिम्स आहेत ते आपण सेंड केल्या थ्रू अ ट्रक, म्हणजे ट्रकने आपण त्याला पाठवल्या, बरोबर. सो आउट ऑफ दीज 2800 क्वेअर पेपर वेअर अनलोडेड ॲट द ठाणे अँड रिमेनिंग वेअर अनलोडेड ॲट द कल्याण. म्हणजे बघा आपण काय केलं, 400 रिम्स पेपर ऍड केले म्हणजे अपलोड केले. अपलोड म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया आपण लोड केले, बरोबर, त्या ट्रकमध्ये. अँड आउट ऑफ दॅट 2800 क्वेअर पेपर अनलोडेड ॲट द ठाणे. म्हणजे बघा आता इथे काय करायचं, इथं तुम्हाला क्वेअर दिलेलं आहे. ओके, इथं क्वेअर दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, रिम दिलेला आहे. ओके, मग काय करायचं, 400 रिमला काय करायचं, तुम्हाला क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, मग 400 रिम्स आहे. तुम्हाला माहित असेल की 1 रिम इक्वल टू 20 क्वेअर्स. करेक्ट, 20 क्वेअर्स. काय येतं तुमचं, 1 रिम इक्वल टू 20 क्वेअर्स. मग 400 रिम्स आहेत, मग 400 रिम्स, बरोबर, याला जर क्वेअर मध्ये केलं म्हणजे 20 ने मल्टिप्लाय केलं तर येतं तुमचं 8000 क्वेअर्स. 8000 क्वेअर्स. मग आउट ऑफ दीज 8000 क्वेअर्स 2800 क्वेअर्स आपण अनलोड केले ॲट द ठाणे. ओके, मग काय करायचं, आपल्याकडे 8000 क्वेअर्स होत्या, त्यापैकी 2800 जे आहेत ते आपण अनलोड केले ॲट द ठाणे. म्हणजे हे तुमचे येतं 5200 क्वेअर्स. ओके, मग तुमच्याकडे 5200 क्वेअर्स पेपर राहिले. ओके ओके, एवढे पेपर्स आहेत. पण काय सांगितलं की हाऊ मेनी पेपर्स वेअर अनलोडेड ॲट द कल्याण. ठीक आहे, आता इथे काय करायचंय तुम्हाला, इथे 5200 क्वेअर्स नाहीये. मग काय करायचं, यालाच काय करायचं आहे, तुम्हाला अगेन रिम मध्ये कन्वर्ट करायचं, बरोबर. या तुमचं क्वेअर्स, बरोबर, 1 रिम इक्वल टू 20 क्वेअर्स आहे. मग याला जर रिम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 5200 ला काय करायचं, तुम्हाला 20 ने डिवाइड करायचं. दिस झिरो गेट कॅन्सल, बरोबर. 26 and 0 मीन्स येतं तुमचं 260 रिम. ओके, कारण आन्सर जे आहे तुमचं रिम मध्ये आहे. म्हणजे काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल जे 400 रिम्स आहेत त्याला क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं by multiplying the 20. It gives you 8000 queers. Okay, so out of these 8000 queers 2800 queers were unloaded at the Thane. Okay, so remaining queers, okay, remaining queers which were 5200 queers which was unloaded at the कल्याण. ओके, बट आन्सर जे आहे तुमचं रिम मध्ये आहे, सो दॅट त्याला रिम मध्ये कन्वर्ट करायचं 20 डिवाइड करायचं. इट गिव्स यू 260 रिम. सो ऑप्शन 4 इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या, हा सॉल्व करा. ठीक आहे, हा क्वेश्चन सॉल्व करायचा ना. आउट ऑफ 1 रिम पेपर 5 queries were used for printing and 36 paper were wasted during the printing. So how many papers remain? 2019 मध्ये क्वेश्चन आलेला आहे. आता हा क्वेश्चन म्हणणं काय मला समजला नाही, सिंपल क्वेश्चन आहे, मला फक्त कन्वर्टच करायचं आहे ना एकामधून एकामध्ये.
सॉरी ओके. बघा आता हा क्वेश्चन काय म्हणतोय आपल्याला ते महत्त्वाचं आहे. बरोबर, हा क्वेश्चन आपल्याला काय म्हणतोय ते तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. बघा आता आउट ऑफ 1 रीम पेपर. ओके, 1 रीम मध्ये किती असतं रे? आता बघा 1 रीम इक्वल टू 20 क्वेअर. ओके, 1 रीम इक्वल टू 20 क्वेअर्स. ओके, अँड 20 क्वेअर्स. ओके, कारण एका क्वेअरमध्ये असतात तुमचे 24 शीट्स किंवा 24 युनिट्स. ओके, म्हणजे याला जर 24 जर मल्टिप्लाय केलं तर 480 शीट्स येतं पेपरच्या. 480 शीट्स. ओके, 1 रीम equal to 20 queries and every queries contain 24 sheets. So 20 into 24 जर केलं तर 480 शीट्स येतात 1 रीम मध्ये. ओके ओके, सो 5 क्वेअर्स म्हणजे किती? 5 क्वेअर्स म्हणजे काय? 5 इंटू अँड प्रत्येक क्वेअरीमध्ये असतात 24 शीट्स. ओके, म्हणजे दोघांचं करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन, मीन्स 120 शीट्स येतात. 5 क्वेअर्स मीन्स व्हॉट? 5 क्वेअर मीन बघा आपल्याकडे 1 रीम पेपर आहे, मीन्स 480 शीट्स आहे. ओके, 5 क्वेअर्स वेअर यूज म्हणजे 5 क्वेअर्स पेपर यूज केले. 5 क्वेअर्स म्हणजे काय आहे? एका क्वेअरमध्ये असतात 24 शीट्स. सो 5 क्वेअर्समध्ये 5 इंटू 24 जर केलं तर 120 येतं. म्हणजे 120 शीट्स आपण यूज केलेले आहेत. शीट्स वेअर यूज. ओके, अँड 36 पेपर वेअर वेस्टेड. आणि 36 पेपर जे होते ते वेस्ट झाले ड्युरिंग द प्रिंटिंग. ओके ओके, सो हाऊ मेनी पेपर वेअर रिमेन म्हणजे हे यूज केलेले शीट्स आणि वेस्ट गेलेले पेपर या दोघांची ॲडिशन करायची. 6 हे तुमचं येतं 5 अँड हे 1 मीन्स 156 पेपर वेअर यूज. म्हणजे एवढे पेपर तुमचे यूज केले गेले. ठीक आहे, वेस्ट पण झाले आणि यूज केले गेले. बरोबर, मग तुमच्याकडे टोटल शीट्स किती आहेत? टोटल आहे तुमच्या 418. सो 480 आहेत. सॉरी, हे 480 आहे. यामध्ये काय करायचं तुम्हाला? एवढं सबट्रॅक्ट करायचं. ठीक आहे, करा सबट्रॅक्ट. ठीक आहे, करा. आता तुम्ही येतं सबट्रॅक्ट आणि काय येतं ते थोडंसं बघा. ठीक आहे, आता 0मधनं 6 सबट्रॅक्ट होत नाही तर 1 घ्यायचा. ओके, म्हणजे 10 झालं, 10मधनं 6 सबट्रॅक्ट केले तर 4 येतं. तो 1 इथे रिमेन करायचं 6 होतं. बरोबर, 8मधनं 6 सबट्रॅक्ट केले तर 2 येतं. आणि हा तुमचा 3 मीन्स 324 शीट्स तुमचं आन्सर येतं. ओके, म्हणजे काय केलं? 1 रीम पेपर म्हणजे काय? 480 शीट्स. ओके, म्हणजे तुमच्याकडे एवढ्या शीट्स आहेत. ओके, तर त्या शीट्सपैकी काय केलं आपण? 5 क्वेअर पेपर यूज केले. 5 क्वेअर म्हणजे काय आहे? 5 इंटू 24, कारण एका क्वेअरमध्ये असतात 24 शीट्स. ओके, म्हणजे एवढे आपण यूज केले. ओके, आणि 36 वेस्ट केले, म्हणजे 36 वेस्ट केलेले अँड 120 यूज केलेले म्हणजे 156. आणि 156 काय करायचं? टोटल पेपरमधून सबट्रॅक्ट करायचं. ओके, इट गिव्स यू आन्सर. नेक्स्ट, चला समोरचा घ्या. Joseph used 20 queers out of 1 ream. Okay, papers for Xerox. So how many papers remain with him? ओके, आता 1 रीम मध्ये किती क्वेअर असतात रे? 1 रीम मध्ये किती क्वेअर असतात? तर 1 रीम मध्ये 20 क्वेअर्स असतात. 1 रीम मध्ये काय असतं? तुमचे 20 क्वेअर्स असतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. बरोबर, 1 रीम मध्ये काय राहतं? तुमचे 20 क्वेअर्स असतात. बरोबर, म्हणजे बघा 1 रीम इक्वल टू 20 क्वेअर्स. ओके, क्वेश्चन आहे की आउट ऑफ 1 रीम पेपर फॉर झेरॉक्स हाऊ मेनी पेपर रिमेन विथ हिम. म्हणजे आपण काय केलं?
20 क्वेअर्स पेपर यूज केले आउट ऑफ 1 रिंग. म्हणजे 1 रिंगमध्ये काय राहतात 20 क्वेअर्स राहतात. म्हणजे आपण 20 क्वेअर्स यूज केले आउट ऑफ 20 क्वेअर्स. ओके, रिमेनिंग किती राहतात 0. सो ऑप्शन 2 इज करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट घ्या. 2400 पेपर्स इक्वल टू हाऊ मेनी रिम. हाऊ मेनी रिम, आता रिम मध्ये किती राहतात, तर एका रिम मध्ये राहतात 480. एका रिम मध्ये राहतात 480. तुम्हाला सांगायचं आहे 2400 रिम्स इक्वल टू हाऊ मेनी रिम पेपर. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला इथं, मग सांगा पटकन. डिवाइड करावं लागेल की मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर, डिवाइड करावं लागेल. बरोबर बरोबर. आता बघा, तुम्हाला माहित आहे की 1 रिम मध्ये असतात 480 शीट्स म्हणा किंवा युनिट म्हणा, 480 शीट्स और युनिट्स. ओके, तर तुमच्याकडे 2400 पेपर्स आहेत. याला रिम मध्ये सांगायचं असेल तर काय करायचं, 480 ने डिवाइड करायचं. 480 ने डिवाइड करा. दिस झिरो गेट कॅन्सल. 240 इथं 48 येतं. ओके, मीन्स 24 1चा 24. ओके, इथं 1 येतं, हा 0 येतं. ओके, आणि इथं बघा 24 2चा येतो. ओके, म्हणजे 2 येतं, मीन्स 10/2 येतं. ओके, आले तुमच्या लक्षामध्ये. आपण काय करतोय इथं, डिवाइड करतोय. ओके, सो 10 डिवाइड केलं तर 5 येतं. मीन्स 2480 पेपर्स इक्वल टू 5 रिम्स. ओके, का रिम, कारण एका रिम मध्ये असतात 480 पेपर्स. ओके, एका रिम मध्ये असतात 480 पेपर्स. म्हणजे 480 इंटू जर 5 केलं तर याचं मल्टिप्लिकेशन काय येतं, 2400 पेपर्स. बरोबर आहे. म्हणजे काय करायचं, याला जर 480 जर डिवाइड केलं तर याचं आन्सर 5 येतं. ओके, सो 5 काय होतं, तुमचा आन्सर होतो. सो ऑप्शन 4 इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. चला, आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा, धनेश हॅज 1020 इक्वल नंबर ऑफ नोट्स. बघा काय, धनेशकडे बघा 1020 रुपीजच्या इक्वल नोट्स आहेत ऑफ 50 रुपीज, 20 रुपीज, 10 रुपीज, 5 रुपीज. What is the number of 50 notes has with him? चला, आता हा क्वेश्चन थोडासा अवघड जाईल तुम्हाला, पण बघा आता कसं करायचं मला सांगा. चला सांगा. धनेशकडे 1020 रुपये आहेत. ओके, आणि त्याच्याकडे काय आहेत, सगळ्या सारख्या नोटा आहेत. म्हणजे 50च्या जेवढ्या आहेत तेवढ्याच 20च्या आहेत, जेवढ्या 20च्या आहेत तेवढ्याच 10च्या आहेत, तेवढ्याच 5च्या आहेत. म्हणजे नोटा ज्या आहेत त्या सगळ्या, त्यांचा जी क्वांटिटी आहे त्या नोटांची किंवा त्या नोटांचा जो काही संख्या आहे ती सारखी आहे. म्हणजे 5च्या 20च्या 10च्या 5च्या नोटा हे काय सगळे सारखे आहेत. सो बघा, आता धनेशकडे ज्या नोट्स आहेत त्या इक्वल आहेत. म्हणजे 50च्या 20च्या 10च्या आणि 5च्या. बरोबर. आता या सगळ्यांची जी काय जर आपण ॲडिशन केली, बरोबर, तर ती येते 1020. मग काय करायचं, 50च्या जेवढ्या नोट्स आहेत त्याला म्हणायचं 50x. ओके,
20च्या जेवढ्या नोट्स आहेत त्याला म्हणायचं 20x, 10च्या जेवढ्या नोट्स आहेत त्याला म्हणायचं 10x, म्हणजे मल्टिप्लिकेशन करतोय आपण बरोबर. 5च्या जेवढ्या नोट्स आहेत त्याला म्हणायचं 5x बरोबर. आणि या सगळ्यांची जर ॲडिशन केली तर ती येते 1020. ओके, आता बघा 50x, 20x, 10x अँड 5x तुम्हाला करायचं आहे सगळ्यांचं ॲडिशन. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यांचं करायचं आहे ॲडिशन. 50 + 20 70, 70 + 10 80, 80 + 5 85. ओके, म्हणजे 85x = 1020. आता हा जो 85 आहे अलीकडे आणि डिव्हिजनमध्ये तिथे राहील फक्त x. x म्हणजे काय आहे, नंबर ऑफ नोट्स. ओके, कारण ते सारखेच आहेत ना, नोट सगळ्या सारख्याच आहेत. म्हणजे जेवढ्या 50च्या तेवढ्याच 20च्या, तेवढ्याच 10च्या, तेवढ्याच 5च्या. म्हणजे हे तुमचं बघा अपॉन 85. ठीक आहे, आता एक काम करा, 85 डिवाइड करा बरोबर. 85 काय करायचं आहे तुम्हाला, डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, बघा हे तुमचं आन्सर येतं का, यातलं कुठलं तर तुम्हाला आन्सर मिळतं का. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करून तुम्हाला पाहायचं आहे. किंवा तसं करता येत नसेल तर काय करायचं, इथे तुम्ही 5 डिवाइड करू शकता. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली डिवाइड करता येत नाही तर काय करायचं बघा, 85ला 5 डिवाइड करा बरोबर. 85ला जर आपण 5 डिवाइड केलं तर 50चा 10. ओके, अँड ते 7 येतं म्हणजे 17 येतं. ओके, 17 येतं. ठीक आहे, पुन्हा याला पण काय करा, 5ने डिवाइड करा. ठीक आहे, याला जर 5ने डिवाइड केलं तर काय येतं बघा, 5 1चा 5, 5 2चा 10 म्हणजे 2 येतं. ओके, तो 0 झाला, 0 घेतला, 0 डिवाइड करता येत नाही, 0 घेतला म्हणजे 0 घ्यायचा. ओके, त्यानंतर 5 4चा 20 म्हणजे 4, म्हणजे तर 204. आणि आता काय करायचं, आता 17 तुम्ही त्याला डिवाइड करायचं बरोबर. 17 काय करायचं तुम्हाला, आता 204ला डिवाइड करायचं आहे. सो तुम्हाला तो नंबर मिळतो. चला आपण आता करूया 17 डिवाइड, कारण 17 तुम्हाला डिवाइड करावंच लागेल. ठीक आहे, इथे करूया. ओके, बघा 17 1चा, सॉरी वरती का लिहिला मी, एक मिनिट. 17 1चा 17. ठीक आहे, इथं 3 येतं. ओके, इथं 4 येतं. ओके, 17 2चा 34 येतं. ओके, म्हणजे आलं 12, म्हणजे एक्स मिळाला. आता एक्स म्हणजे काय आहे तर त्या नोटांचा नंबर. ओके, सो ऑप्शन 2 जे आहे तुमचं इथं करेक्ट येतं. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. 8 नंबरचं घ्या. 8 नंबरचं घ्या. त्यानंतर 1 ते 2 प्रश्न मी तुम्हाला 8 9 घेऊया आपण, 2 तुम्हाला होमवर्क देणार आहे. बघा, जोसेफ बॉट हाफ डझन ऑफ पेन्सिल. हाफ डझन पेन्सिल घेतल्या म्हणजे 6 पेन्सिल ॲट दी रेट ऑफ 3.50 पर पीस. ओके, अँड 2 पेन्स त्यांनी बॉट केले ॲट दी रेट ऑफ 12.50 पर पेन. इफ ही गिव्ह द 50 रुपीज टू द शॉपकीपर, सो हाऊ मच मनी विल ही गेट बॅक. सिम्पल आहे. तर बघा, जोसेफने काय केलं, हाफ डझन पेन्सिल परचेस केले. हाफ डझन म्हणजे किती रे, 6 पेन्सिल. ओके, तर बघा आता इथं करायचं तुम्हाला काय आहे बघा, आता सोपं आहे. आता इथं काय करायचं बघा, अगोदर क्वेश्चन समजून घ्या बरोबर. क्वेश्चन समजून घ्या आणि नंतर तुम्ही तो हे करा. बघा, आता क्वेश्चन समजून घ्या आणि नंतर त्याला सॉल्व करा. बघा क्वेश्चन काय म्हणते बघा, जो जोसेफ आहे त्यांनी हाफ डझन पेन्सिल बाय केले, हाफ डझन. ठीक आहे, बघा, जोसेफ बॉट हाफ डझन पेन्सिल, हाफ डझन म्हणजे 6 पेन्सिल ॲट दी रेट ऑफ 3.50 पर पीस, म्हणजे 3.5 रुपयाला एक पेन्सिल बरोबर. मग 6 पेन्सिलचे किती रुपये झाले, 6.
इंटू 3.5 म्हणजे सायंत्रिक 18 बरोबर 18 आणि 6 इंटू 0.5 म्हणजे 3 म्हणजे 21 रुपीज. हे झाले तुमचे 21 रुपीज बरोबर. म्हणजे 6 पेन्सिलचे आपल्याला 21 रुपीज द्यावे लागले. ठीक आहे टू द शॉपकीपर. 2 पेन्स म्हणजे 2 पेन्स सुद्धा खरेदी केल्या ॲट दी रेट ऑफ 12.5 रुपीज पर पेन म्हणजे 12 रुपीज अँड 50 पैसे. म्हणजे 2 पेन्स परचेस केल्या आणि त्या पेनची प्राईस आहे 12.5 रुपीज. 12.5 रुपीज म्हणजे 12 रुपीज अँड 50 पैसे बरोबर. म्हणजे हे काय होतं तुमचं मग आपण जर बघितलं तर 2 इंटू 12.5 जर केलं तर हे तुमचं 25 रुपीज. ओके 25 रुपीज. म्हणजे बघा 21 रुपीजच्या आपण पेन्सिल परचेस केल्या आणि 25 रुपीजचे 2 पेन्सिल केले बरोबर. म्हणजे आपण किती एक्सपेंडिचर केलं खर्च किती केला तर खर्च केला आपण 46 रुपीज. हे 25 रुपीज हे 21 रुपीज बरोबर. म्हणजे 50 रुपीज काय झाला आपला खर्च झाला. इफ ही गेव द 50 रुपीज टू द शॉपकीपर. त्याने जर शॉपकीपरला 50 रुपीज दिले हाऊ मच मनी वुड ही गेट बॅक. तर काय करेल शॉपकीपर 46 रुपये कट करेल आणि 4 रुपीज काय करेल बॅक करेल. सो ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. चला हा क्वेश्चन घ्या. इफ 5 क्वेअर्स पेपर आउट ऑफ 1 ग्रॉस. बघा 5 क्वेअर्स बरोबर आउट ऑफ 1 ग्रॉस. 1 ग्रॉसमध्ये असतात 20 क्वेअर बरोबर. त्यातले काय केले 5 क्वेअर्स पेपर जे आहेत ते आपण यूज केले फॉर द प्रिंटिंग. देन हाऊ मेनी पेपर रिमेन. तर किती पेपर राहिले रे. चला सांगा. बघा 1 ग्रॉस पेपर आहे. 1 ग्रॉस म्हणजे काय रे 1 ग्रॉस म्हणजे 12 डझन. हा बघा आता 1 ग्रॉस मीन्स वॉट रे 1 ग्रॉस. बघा आपल्याकडे किती होते बघा 1 ग्रॉस पेपर होते. सो आउट ऑफ दॅट वी हॅव used 5 क्वेअर्स पेपर. ओके सो 1 ग्रॉस पेपर होते. 1 ग्रॉस म्हणजे किती तर 1 ग्रॉस म्हणजे 12 डझन. ओके 12 डझन युनिटमध्ये जर म्हटलं तर हे तुमचं 144 युनिट्स म्हणजे एवढे पेपर होते 144. ओके सो आउट ऑफ दॅट 5 क्वेअर्स पेपर यूज. ठीक आहे. आता बघा 1 क्वेअरमध्ये किती राहतात रे तर 1 क्वेअरमध्ये असतात 24 शीट्स बरोबर. 1 क्वेअरमध्ये 24 शीट्स. 5 क्वेअर पेपर यूज केले म्हणजे 24 इंटू 5 जर केलं 1 क्वेअरमध्ये काय राहतात 24 शीट्स. हा लक्षात ठेवा ते तुम्हाला वेगळंच लिहून देतो मी बरोबर. 1 क्वेअर म्हणजे 24 शीट्स. ओके 1 क्वेअर मीन्स 24 शीट्स. 5 क्वेअर म्हणजे किती 5 क्वेअर मीन्स 5 इंटू 24 जर केलं तर 120 शीट्स येतात. ओके म्हणजे 5 क्वेअर बघा आपल्याकडे 144 युनिट्स होते. सो आउट ऑफ दॅट वी हॅव यूज 124 शीट्स. सो रिमेनिंग किती राहतात तुमचे 24. ओके सो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. म्हणजे 1 ग्रॉस म्हणजे 12 डझन 12 डझन म्हणजे 144 युनिट्स. सो त्यापैकी आपण काय केलं 5 क्वेअर्स पेपर यूज केले. 5 क्वेअर्स म्हणजे काय एका क्वेअरमध्ये 24. 5 क्वेअर्स म्हणजे 120 पेपर. ओके सो 120 काय करायचं सबट्रॅक्ट करायचं त्या 1 ग्रॉस म्हणजे 144 पेपरमधनं. ठीक आहे. चला आता हे 2 क्वेश्चन तुम्हाला होमवर्क देतोय. ओके हा 10th नंबरचा आणि 11 नंबरचा. ठीक आहे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो बरोबर आणि तुम्हाला सोडवायचं आहे. अगोदर एक्सप्लेन करून सांगतो. प्रदीप हॅज 10,080 रुपीज. ओके बघा त्याच्याकडे काय आहे 10,080 रुपीज आहे. इन विच 500 रुपीज जे नोट्स आहेत जे किती आहेत 1/4 आहेत द नंबर ओके ऑफ 100 रुपीज. म्हणजे 100 रुपीजच्या जेवढ्या नोट्स आहेत त्याच्या 1/4 नोट कशाच्या आहेत 500च्या आहेत. ओके
50 rupees notes are half number of 100 rupees notes. ओके, म्हणजे 50 रुपीजचे नोट्स किती आहेत, हाफ आहेत जे काय 100चे आहेत. अँड 1 रुपीज जे नोट्स आहेत ते ट्वाईस आहेत. 100 रुपयाच्या नोट त्याच्या ट्वाईस आहेत 1 रुपीजचे नोट. ओके, सो फाइंड द नंबर ऑफ 100 रुपीज नोट्स दॅट प्रदीप हॅज. ठीक आहे, इथं कसं करायचं आहे, काय करायचं तुम्ही विचार करा. बरोबर, नाही आलं तर उद्या मला सांगा की सर मला हा प्रश्न आलेला नाही आहे, आणि ग्रुपवर पाठवायचा आहे. कसा सॉल्व केला ते पाठवायचं आहे. ठीक आहे, नंतरचा क्वेश्चन बघा. 20 क्वेअर्स पेपर प्लस 5 डझन पेपर इक्वल टू हाऊ मेनी पेपर. 5 क्वेअर, एका क्वेअरमध्ये 24 शीट्स. ओके, प्लस 5 डझन, एका डझनमध्ये 12. तर तुम्हालाच करायचं आहे कसं कॅल्क्युलेशन करता येईल, आणि हे कसं आलं ते पण तुम्हाला मला त्या पेपरवर लिहून पाठवायचं आहे. ठीक आहे, 2018 मध्ये विचारलेलं आहे. उद्या बघा आपण नेक्स्ट एक्सरसाइज बघणार आहे. सगळ्यांनीच रेडी राहायचं. ठीक आहे, चला.